मतदानावर निवडून जाणारी माणसं वरती घेऊन जायचं। वळत पुढच्या बातमीकडे, मुलुंड मेट्रो दुर्घटनेबाबत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करत स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिटची मागणी झाली आहे। 14 फेब्रुवारीला मुलुंड इथे बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला होता, तर अन्य 3 जखमी झाले होते। सर्व निर्माणाधीन मेट्रो कॉरिडॉरचं स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट करण्याची या याचिकेद्वारे मागणी करण्यात आली आहे। ॲडव्होकेट रुजू ठक्कर यांनी ही याचिका दाखल केली आहे। MMRDAनं 14 फेब्रुवारीला झालेल्या अपघाताचा चौकशी अहवाल उच्च न्यायालयात सादर करावा अशी ही मागणी आहे। जबाबदार कंत्राटदाराला काळ्या यादीत का टाकलं नाही असा सवालही या याचिकेद्वारे विचारण्यात आलाय। पुढील आठवड्यात या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे। यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा।